नमस्कार. आज कविमन एक वेगळाच विषय घेऊन तुमच्यासमोर आले. विषय फारसा वेगळा नाही, सर्वांच्या ओळखीचाच, पण संवेदनशील. आज मी मांडणारे जगाचा पोशिंदा, शेतकरी माझा बाप. वडील, पाठीचा जणू कणाच. मी रेखाटलेला आणि जगाने पाहिलेला माझा बाबा. शेतीला पोटच्या पोराप्रमाणे जपणारा माझा बाबा. हो, मी पाहिले. भर अंधारात बिबट्याची पर्वा न करता रानाला ओलं करणारा, अन मातीत जीव ओतणारा माझा बाप. आजी म्हणायची लेकाला की तुला मातीचं सोनं करायचंय, तुला शिवारात रान पेरायचंय. लेकानेही आईचा शब्द मोडला नाही बरं का. आई बापाच्या कष्टाचं झीज झालं अन नोकरी सांभाळत माझा बाबा आज शेतात सोनं पिकवू लागला. आम्ही जाणलंय त्यांच्या कष्टांना, आम्ही जाणलंय त्यांच्या कष्टांना, आम्ही जाणलंय त्यांच्या खस्तांना, आम्ही जाणलंय त्यांच्या चातकाप्रमाणे पावसाची वाट बघणाऱ्या घालमेलीला, आम्ही जाणलंय शिवार फुलून आल्यावर अलगद गालावर स्मितहास्य फुलणाऱ्या माझ्या बाबाला. आम्ही जपणार, आम्ही जपणार, आम्ही वाढवणार, आम्ही पेरणार, अन बाबा तुमच्या कष्टाला आम्ही नावलौकिकसुद्धा देणार. काळ्या आईचं ऋण फेडायला आम्ही तयार आहोत. बाबाने केलेल्या कष्टाच्या जाणिवेचं आम्ही सोनं करणार. तुम्ही काय समजलात मंडळी? जगाचा पोशिंदा जर सुट्टीवर गेला तर?